नवी मुंबईत महायुतीमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असून तो टोकाच्या वळणावर पोहोचलाय। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। या पत्रात म्हस्के यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलं असून जर गणेश नाईक शिवसेनेला संपवण्याचं वक्तव्य करत असतील तर त्यांना तशी रितसर परवानगीच देऊन टाका, आम्ही सडेतोड उत्तर द्यायला तयार आहोत, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। नाईकांना सेना संपवण्याची परवानगी द्या, आम्ही तयार आहोत, असा थेट इशाराच म्हस्के यांनी या पत्राद्वारे दिलाय। नेमकं हे पत्र काय आहे त्यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आदरणीय श्री रवींद्र चव्हाणजी, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश पत्रास कारण की नवी मुंबईचे नेते गणेश नाईक युती धर्म झुगारून मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला संपवण्याची भाषा जाहीरपणे करतायत। त्यांचं हे विधान पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला आव्हान देणार आणि अविश्वास दाखवणार आहे। शिवसेनेचे नामोनिशाण मिटवण्याचं त्यांचं आव्हान स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत। तरी आपण त्यांच्या या विधानांची गंभीर दखल घेऊन त्यांच्या पुढील जबाबदारीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा। सदैव महायुतीचे हित जपणारा, पक्षादेश शिरसावंध्य मानून युती धर्मासाठी लढणारा एक सच्चा शिवसैनिक नरेश म्हस्के, असं पत्र नरेश म्हस्के यांनी रवींद्र चव्हाणांना लिहिलंय। 1 फेब्रुवारीला मानल्या जाणाऱ्या बजेट संदर्भात सामान्य नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत। येणाऱ्या बजेटमध्ये महागाई कमी करून सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा मानल्या जाणाऱ्या बजेटकडून व्यक्त केली जाते। कराडमधील रहिवाशांना सुद्धा बजेटमधून दिलासादायक निर्णय व्हावा अशी अपेक्षा खरं तर या कराडवासियांची आहे। पाहूयात। सर्वसामान्य लोकांना जे परवडणार असं बजेट यावं असे सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे। त्यामध्ये शैक्षणिक सवलती मिळाव्यात, जीवनावश्यक वस्तू त्यामध्ये गॅस, पेट्रोल, नंतर किराणा मालाचे वस्तू आहेत त्यामध्ये सुद्धा थोडीशी सवलत मिळावी अशी अपेक्षा करतो। बजेटमध्ये शेतकऱ्यांना सवलती मिळल्या पाहिजेत, बी बियाणे थोडंसं स्वस्त झालं पाहिजे, औषधं स्वस्त झाली पाहिजेत आणि शेती अवजार आहेत, शेतीविषयक वाहनं आहेत, ह्यात थोडासा दिलासा मिळाला पाहिजे आम्हाला। बजेटमधून सुरुवातीला जे खताचे दर वाढलेले आहेत त्यांचे दर कमी व्हावे आणि जीएसटी जो खताला लागलेला आहे तो निघावा। अर्थमंत्र्यांनी आता जे बजेट मांडताना पूर्णपणे ह्या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांना काय दिलासा देता येईल, त्यांच्या ज्या काही दैनंदिन जीवनाच्या लागणाऱ्या गरजा आहेत त्या पूर्ण करताना, ज्या उदाहरणार्थ जीएसटी असेल, हा मोठा प्रश्न आहे जीएसटी। तर जीएसटी जवळजवळ जे काही मूलभूत वस्तू आहेत त्यांच्यावर शून्य करावा, विदाऊट जीएसटीच्या प्रत्येक वस्तू करावा। त्याचबरोबर हॉटेलमध्ये जी बिलं येतात त्याच्यावर जीएसटी आकारला जातो, त्यामुळे ते प्रत्येक अन्नदान जे अन्नपदार्थ आहे हा महागलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य माणसाला एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर काही खायचं म्हणून ते सुद्धा महाग झालेलं आहे। की जे गृहिणींना लागणारं सामान आहे रोजच्या वापरातलं, उदाहरणार्थ आपण जर गोडे तेल म्हणलं तर त्याचे आज भाव गगनाला जाऊन भिडलेत। सर्वसामान्यांना ते अवघड जातं। पूर्ण कॅल्क्युलेशन महिन्याचं करायचं आणि त्यात बजेट बसवायचं हे बऱ्याच गृहिणींना अवघड जातं। त्यामुळं जे लागणारे रोजच्या वापरातले जे अन्नपदार्थ आहेत त्याचं बजेट थोडं कमी केलं पाहिजे, म्हणजे त्याचे जे MRP दर आहेत ना ते त्यांनी कमी केले पाहिजे। निवडणुकीनंतर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागले। महागाईनं त्रासलेला नागरिक आशेनं या अर्थसंकल्पाकडे पाहत आहे। नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत याचाच आढावा घेतलाय वसईचे प्रतिनिधी महेश गोयल यांनी। पाहूयात। गेल्या वर्षीचं बजेटही फार छान प्रकारे सरकारने सादर केलेला, त्या हिशोबाने आपल्याला इंडस्ट्रीयल आणि MSME ग्रोथसाठी जे सरकारने योजना जाहीर केल्या आहेत त्याच्यावर अंमलबजावणी केवढी झाली आहे ती बघावी सरकारने, आणि अजून थोडं प्रमोशनसाठी इंडस्ट्रीयल आणि झोनिंग प्रमोशन केलं पाहिजे। अपेक्षा म्हणजे बघा, एवढं महागाई वाढलेली आहे, सिलेंडरचा भाव, लाईटीचा बिल आम्ही आता भाड्याने घेतलेलं आहे, त्यात काहीतरी कमी व्हायला पाहिजे। माझं एक सजेशन असेल की महागाईवर थोडासा नियंत्रण आलं पाहिजे आणि जी बेसिक नीड्स आहेत जनतेची, रोड, रस्ता, पाणी, याच्यामध्ये थोडासा इन्फ्लेशन रेट कमी करावा लागेल। और किसान जो कर्जे में डूब गया है, किसान के लिए कर्ज माफी में कुछ होना चाहिए और युवाओं को रोजगार देने वाला बजट चाहिए, और जो व्यापारी है उनके लिए कुछ टैक्सेशन में कुछ जो छूट होनी चाहिए ताकि वो अपना जो काम है सुचारू रूप से चला सके।
ऐसे बजट की अपेक्षा सरकार से मैं करता हूँ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.